आज या दोन मैत्रिणी घरी आल्या होत्या. त्यांच्यासोबत मस्त 2 तास गप्पा मारल्या, चहा पाणी झालं आणि त्यानंतर बघा त्या जायला निघाल्या. त्या गेल्या ना की तसंच मी लगेचच बघा मी घर आवरायला घेतलं, कारण मला आता जायचं होतं मार्केटमध्ये. कारण आज दुपारच्या जेवणामध्ये बनवायची होती पावभाजी. माझ्याकडे थोड्याफार भाज्या होत्या, पण फ्लावर आणि मेन मटार हे 2 भाज्या नव्हत्या. त्यासाठी बघा मी गेली मार्केटमध्ये. तर कुकरमध्ये ना मी घेतलेला आहे बघा बटाटा, बीट, गाजर, शिमला मिरची आणि दुसऱ्या टोपामध्ये जे दिसतंय ना ते बीन्स, फ्लावर आणि मटार एवढं सगळं कुकरमध्ये टाकलं. 2 टोमॅटो चिरून टाकले आणि 1 कांदा. त्यानंतर बघा 1 ग्लास पाणी टाकलं कुकरमध्ये आणि त्याच्या मस्त 4 शिट्ट्या काढल्या बघा कुकरच्या. जशा शिट्ट्या झाल्या ना की लगेच गॅस बंद केला आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवला. थंड झालं की लगेच सगळ्या ज्या भाज्या शिजल्या होत्या ना त्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या आणि लगेचच बघा मी फोडणी देण्यासाठी घेतलं. फोडणीसाठी बघा एक बारीक कट करून कांदा घेतला, लसूण चेचून टाकला, त्याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची कट करून टाकली तेलामध्ये, म्हणजे त्याचा एक चांगला वेगळा फ्लेवर येतो. त्यात लगेच 1 टोमॅटो टाकला चिरून बारीक आणि त्याच्यावर मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो व्यवस्थित बारीक होईल. त्यामध्ये लाल तिखट टाकलं आणि पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं. आता एवढं शिजलं ना की लगेचच जे मॅश केलेलं सारण असतं ना ते लगेच टाकून घ्यायचं. मी हळद सांगायला मात्र विसरलीच तुम्हाला. तर त्याच्यामध्ये जेवढं लागेल ना तेवढं पाणी टाकलं आणि मी हे शिजण्यासाठी ठेवलं. तर ह्यांना ना मी पाव, बटर आणि कोथिंबीर आणायला सांगितलेली. तर यांना थोडा यायला उशीरच झाला. तर ते आले आणि मी काय कोथिंबीर वगैरे टाकत बसली नाही. लगेच पाव बटर लावून गरम केले आणि लगेचच आम्ही जेवायला घेतलो बघा. सिटू काय पाव खाते तू? सिटू कांदा आण लवकर बाळा. काय आणलं पिलू तू? ऑनियन हा टाक. इथे ठेवून द्या आता. व्हेरी गुड. बस आता तुझे बस. मी इकडं पाव गरम करत होती आणि कांदा टोमॅटो कट करत होती. तोपर्यंत यांनी ना तिघांसाठी डिश तयार केल्या. स्वीटू मात्र पप्पा जे जे मागत होते ना ते आणून देत होती. पहिले मी नेहमी पावभाजी, मिसळपाव वगैरे आठवड्यातून एकदा तरी असायचा, पण हल्ली हे सगळं काही पचायला खूप जड आहे आणि पचत नाही आहे, त्याच्यामुळं मी बनवायचं अवॉइड करते. तर तिघांच्या एक्सप्रेशनवरून लक्षात आलंच असेल की भाजी खूपच टेस्टी झालेली. तर असो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग्समध्ये.